सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स कसं करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे. ज्यावेळेस रॅशनल नंबर इंटिजरच्या फॉर्ममध्ये असतील त्यावेळेस त्यांचं सबट्रॅक्शन करणं एकदम इझी जातं आपल्याला, पण ज्यावेळेस रॅशनल नंबर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतील त्यावेळेस त्यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं ते आज आपण बघूया. तर त्याच्यामध्ये परत 2 टाईप्स होतील. तर फर्स्ट टाईप, ज्यावेळेस रॅशनल नंबर्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असताना त्यांचा डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेसचं सबट्रॅक्शन, आणि ज्यावेळेस रॅशनल नंबर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असताना डिनॉमिनेटर डिफरंट असतो त्यावेळेस सबट्रॅक्शन कसं करायचं ते बघूया. तर ॲट फर्स्ट ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस सबट्रॅक्शन कसं करायचं तर बघूया आपण. 7/11 - 3/11 आपल्याला करायचं आहे. तर इथे काय करायचं, ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतो ना त्यावेळेस डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहून घ्यायचा, दोघांचा सारखाच आहे लिहून घेतला कॉमन. आता परत न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची. 7 - 3 केलं तर 7 - 3 किती तर 4/11. तर हे आपलं ॲन्सर झालं. तर आपण करतोय रॅशनल नंबरची सबट्रॅक्शन. आता ही बाय युझिंग ॲडिटिव्ह इन्व्हर्स पण आपल्याला करता येते. ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय मग, आता कोणत्या पण नंबरमध्ये जर मी एखादा नंबर मिक्स केला 7 + -7 केलं तर मला ॲन्सर 0 मिळतं. तर ज्या दोन नंबर्सची ॲडिशन 0 येते त्यांना एकमेकांचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणतात. -3चे ॲडिटिव्ह इन्व्हर्स काय येईल मग +3 येईल. -3 + +3 = 0 येईल. तर ज्या दोन नंबर्सची ॲडिशन 0 येते त्याला एकमेकांचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स असं आपण म्हणतो. मग आता सबट्रॅक्शनमध्ये आपण त्याचा यूज कसा करतोय ते बघूया. तर आता इथं काय आहे 27 - 10 आहे, यालाच मला असं लिहिता येतं 27 + -10. ओके, तर याचं पण मिनिंग तेच झालं, प्लस मायनस मायनस होईल आणि 27 - 10 होऊन जाईल आणि मोठ्या नंबरचं साईन लागेल त्याला. ओके, ते काय येईल 17च येईल ॲन्सर. ओके, तर हे दोन्ही पण इक्वल आहेत. 27 - 10 यालाच आपल्याला 27 + -10 असं लिहिता येतं. ओके, तर बाय युझिंग ॲडिटिव्ह इन्व्हर्स. ओके, तर आता मग याला पण आपल्याला कसं लिहिता येईल 7/11 + -3/11. याचंच काय मिनिंग झालं 7/11 - 3/11. ओके, आता हे मी तुम्हाला कशाचं सांगते, एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारू शकता हे याच्या इक्वल आहे का, तर कधी कधी आपल्याला वाटतं नाही आहे इक्वल, पण हे इक्वल आहे. ठीक आहे, तर बाय युझिंग ॲडिटिव्ह इन्व्हर्स पण आपल्याला सबट्रॅक्शन करता येते. ओके, ही आपल्याला वाटते ॲडिशन पण ॲक्च्युली आपण करतोय सबट्रॅक्शन. आता आपल्याला सेकंड टाईप बघायचं आहे. ज्यावेळेस रॅशनल नंबर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांचे डिनॉमिनेटर डिफरंट आहेत त्यावेळेस त्यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं ते बघूया. तर ते आपल्याला 3 टाईप्सनी करता येईल. तर मी आता तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते फर्स्ट आणि सेकंड टाईपनी करून दाखवते. ओके, आणि जो थर्ड टाईप आहे तो आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघूया. तर 7/3 - 5/7 आपल्याला करायचं आहे. तर फर्स्ट टाईप आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं तर काय करायचं हे बघा, 7/3 - 5/7 आहे. तर आता याच्या डिनॉमिनेटरनी याला आणि याच्या डिनॉमिनेटरनी याला मल्टिप्लाय करायचं, ते लिहायचं न्यूमरेटरमध्ये आणि खाली डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन कसं बघा. 7 × 7 करते मी. ठीक आहे, 7 × 7. ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन केलं, मायनसमध्ये मायनस आहे, परत या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 5 अपॉन खाली काय करते डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 3 × 7. आता याचं ॲन्सर काढायचं. ॲट फर्स्ट दोन्ही मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. 7 × 7 = 49 - 3 5 3 × 5 15 अपॉन 3 × 7 काय येईल 21 येईल. ठीक आहे, आता 49 - 15 किती येईल बघा, 49 - 15 4 3 34 येईल. 34 अपॉन 21 याचा ॲन्सर आलेला आहे. तर ही झाली क्रॉस मल्टिप्लाय मेथड. काय केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, याच्या डिनॉमिनेटरने याच्या न्यूमरेटरला. ओके, हे असं हे क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं. ही जर मेथड तुम्हाला अवघड पडत असेल तर काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आधी, पण सेम कसे करून घ्यायचे ते त्यासाठी अजून एक मेथड आहे. तर 7/3. ओके, हा जो फ्रॅक्शन आहे त्याला याच्या डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय करायचं 5/7च्या. 5/7चा काय डिनॉमिनेटर आहे तर तो आहे 7 आहे. ओके, काय करते बघा मी
मला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आहे, तर मी काय करते 7/3ला 7ने मल्टिप्लाय करते याच्या डिनॉमिनेटरने. ओके, आणि 5/7ला मी 3ने मल्टिप्लाय करणार आहे याच्या डिनॉमिनेटरने. ओके, म्हणजेच 3ला 7ने मल्टिप्लाय केलं आणि 7ला 3ने मल्टिप्लाय केलं, दोन्ही एकच झालं, 21च येतं. म्हणजे डिनॉमिनेटर माझे सेम होते. तर करूया आपण. ठीक आहे, -5/7 मल्टिप्लाय बाय 3. ओके, याच्या डिनॉमिनेटरने. आता आधी मल्टिप्लिकेशन करायचं. 7 7 जा 49 अपॉन 7 3 जा 21 मायनस 5 3 जा 15 अपॉन 21. आता डिनॉमिनेटर माझा सेम आलेला आहे, तर मग अशी सारखं डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहिला मी आणि न्यूमरेटर सबट्रॅक्शन 49 मायनस 15 ते किती येतं तर 34 अपॉन 21. ॲन्सर सेमच येतं आपलं. तुम्ही कोणती पण एक मेथड वापरा. त्याचा थर्ड मेथड जी आहे ती LCM काढून आहे, ती तुम्हाला मी नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये दाखवते. तर ती मेथड कधी यूज करायची, ज्यावेळेस आपले डिनॉमिनेटरमध्ये मोठमोठे अंक येतील. ओके, त्यावेळेस ती मेथड तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळं काय होतं, आपलं मल्टिप्लिकेशन वाचतं पण आहे. 7/24 मायनस 17/36. आता इथे बघा डिनॉमिनेटर जर आपण ऑब्झर्व केले तर इथे आहे 24 आणि 36. तर आपल्याला काही ते परवडणार नाही. याला 36ने मल्टिप्लाय करायचं आणि याला 24ने मल्टिप्लाय करता येईल आपल्याला, पण खूप वेळ लागेल. तर पटकन कसं करायचं, तर यांचं सबट्रॅक्शन जर करायचं असेल तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. डिनॉमिनेटर सेम करायचं आहे तर आपण काय करूया, यांचा LCM काढूया. आता LCM म्हणजे काय, कसं काढायचा ते बघूया. तर LCM ऑफ आपल्याला 24 आणि 36 काढायचं आहे. तर ॲट फर्स्ट आपल्याला त्यांचे फॅक्टर्स घ्यावे लागतील. तर 24चे काय येतील फॅक्टर्स. फॅक्टर्स म्हणजेच काय, तर ज्या नंबर्सनी 24ला डिवाईड होतं ते फॅक्टर्स. ओके, 24लाच असं लिहिता येईल मला 12 मल्टिप्लाय बाय 2. ओके, आणि 36ला असं लिहिता येईल 12 मल्टिप्लाय बाय 3 लिहिता येईल. ओके, तर आता कॉमन मला 12 हा फॅक्टर सापडला. असे छोटे छोटे फॅक्टर्स मी पाडत बसणार नाही. 12लाच मला असं लिहिता येईल 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. हे झाले 12चे फॅक्टर्स. तर याचं मिनिंग 12च आहे, 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2चं. ओके, तसंच याचे पण काय पडतील 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके, तर हे सगळे आता हे जे अंडरलाईन केलेलं आहे ते आहे 12, म्हणजे सगळे कॉमन फॅक्टर आहे 12. ओके, तर LCM कसं काढायचा. LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. ओके, कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन. आता कोणकोणते कॉमन आहेत मग, हे सगळे कॉमन 3 2 2. ओके, हे कॉमन दोन्हीमध्ये, म्हणजेच 12 हा कॉमन फॅक्टर आहे यांचा. ओके, हे कॉमन फॅक्टर झाले. आणि आता अनकॉमन कोणकोणते आहेत, 2 आणि 3 हे अनकॉमन आहेत. तर अनकॉमन सगळेच घ्यायचे. ओके, कॉमनपैकी फक्त एक घ्यायचा. ओके, दोन्हीमधून एक घ्यायचा. कॉमनमध्ये 12 घेतला. आता अनकॉमन 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन 12 मल्टिप्लाय बाय 2 किती येईल 24 येईल. तर 24 मल्टिप्लाय बाय 3 72 येईल. हे बघा आपला LCM काय आलेला आहे 72 आलेला आहे. तर LCM म्हणजेच काय, तर आता ह्या दोघांचा कॉमन लिस्ट कॉमन मल्टिप्लाय, या दोघांचा मल्टिप्लायर असतो तो. आता 24ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 72 येतं, तर 24ला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 72 येतं. आणि 36ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 72 येतं, तर 36ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 72 येतं. मग आता मी काय करणार, या दोघांचं जे डिनॉमिनेटर आहे तो मी 72 आणायचा प्रयत्न करणार. ठीक आहे, मग आता 7 मल्टिप्लाय बाय 24 मल्टिप्लाय बाय मी किती करते 3 करते. ओके, 3 कशामुळे केलं मी, कारण मला इथे 72 आणायचं आहे म्हणून. ओके, आणि 17/36 मल्टिप्लाय बाय, आता इथं काय करते मी, इथं 2 करते. ओके, जेणेकरून ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मला 72 आणायचं आहे. 7 मल्टिप्लाय बाय 3 किती येईल 21 येईल अपॉन 72 मायनस 17 मल्टिप्लाय बाय 2 34. ओके, आणि यांचं 72. आता 72 यांचा डिनॉमिनेटर सेम आलेला आहे. मी आता न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करणार. 21 मायनस 34 अपॉन 72. आता 34 मायनस 21 होईल आणि त्याला मायनस साईन लागेल 3 1 13 येईल. ओके, तर -13 येईल बरं का, -13 अपॉन 72 याचा ॲन्सर येईल. ओके,
लक्षात आलं का? काय केलं मी, ॲट फर्स्ट मोठे नंबर दिसले की यांचा LCM काढून घेतला. LCM म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिप्लायर, म्हणजे यांचा कॉमन मल्टिप्लायर काढला. LCM मीन्स ओके. आता कॉमन मल्टिप्लायर काढल्यानंतर मी काय केलं, 24ला कितीनी मल्टिप्लाय केल्यावर 72 येतं हे ठरवलं, तर 3नी. म्हणून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण मी 3नी मल्टिप्लाय केलं, जेणेकरून याची व्हॅल्यू चेंज होत नसती या फ्रॅक्शनची. म्हणून आता इथं पण तसंच 36ला परत 2नी मल्टिप्लाय केलं, कारण मला याचा डिनॉमिनेटर 2 आणायचा होता. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण मल्टिप्लाय करायचं. जर एकाला मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर चुकून जाईल. मल्टिप्लाय केलं आणि सबट्रॅक्शन केलं डिनॉमिनेटर सेम आल्यावर. ठीक आहे. आता या एक्झाम्पलमध्ये 5/63 मायनस 6/21 आपल्याला करायचं आहे. तर आता इथं दिसते आपल्याला ॲक्च्युअली सबट्रॅक्शन पण आपल्याला करायची आहे, ॲडिशन. ती कशी बघा, तर 5/63 आता इथं काय होईल, मायनस, दोघांना पण मायनस आहे, मायनस आणि मायनस. तर मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन होत असतं आणि प्लस साईन येत असतं. ओके, तर या दोन्ही मायनस साईनचं मल्टिप्लिकेशन इथं प्लस 6/21 येईल. ओके, आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर आता इथं 63 आहे, याचा डिनॉमिनेटर याचा आहे 21 आहे. तर यांचा आपण LCM काढूया. ओके, LCM ऑफ 63 and 21. तर आता 63 हा 21चा मल्टिप्लायर आहे. ज्यावेळेस असे मल्टिप्लायर एक मल्टिप्लायर असतो आणि एक नंबर असतो, तर एखाद्या नंबरचा जर मल्टिप्लायर आला आणि त्याचा जर LCM आपल्याला काढायचा असतो, तर त्यावेळेस तो मोठा नंबर त्याचा LCM असतो. ओके, आता 21 3 63 आहे, तर 21चा 63 हा मल्टिप्लायर आहे, त्याच्यामुळं यांचा मल्टिप्लायर हा मोठा जो असतो मल्टिप्लायर, तर तो त्या नंबर आणि त्या मल्टिप्लायर ह्या दोघांचा LCM असतो 63. तुम्ही काढून बघा. ओके, आपण काढायचा प्रयत्न करूया. तर 21चे काय फॅक्टर्स येतील, तर 7 × 3 हे 21चे फॅक्टर्स येतील आणि 63चे काय फॅक्टर्स येतील, तर 21 × 3 इज इक्वल टू 7 × 3 × 3. आता मगाशीच सांगितलं LCM म्हणजे कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. आता 7 आणि 3 कॉमन फॅक्टर येतील, 7 आणि 3, आणि 3 हा एकटाच अनकॉमन फॅक्टर येईल. तर यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 21 × 3 तर 63 आलं. ठीक आहे. तर नेहमीसाठी लक्षात ठेवा, एखादा नंबर आला त्याचा जर मल्टिप्लायर आला तर तो त्या नंबरचा जो मल्टिप्लायर असतो तर तो त्या दोघांचा LCM असतो. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला 5/63ला कशानेच मल्टिप्लाय करायची गरज नाही आणि 6/21ला आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 3नी मल्टिप्लाय करू, कारण आपल्याला डिनॉमिनेटर 63 आणायचं आहे म्हणून. ओके, 5/63 प्लस आता 6 × 3 18 येईल आणि 21 × 3 63 येईल. दोघांचे ॲडिशन 5 + 18/63 येईल. तर 5 + 18 किती येईल, 23/63 येईल. ओके, तर आता काही सिम्प्लिफिकेशन होणार नाही, कारण 23 हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे ज्या नंबर्सला 1 आणि तो नंबर एवढे 2 फॅक्टर्स असतात. ठीक आहे. तर आता आपल्याला यांची सबट्रॅक्शन करायची आहे. आता याच्यामध्ये हा आहे होल नंबर. होल नंबर म्हणजेच जो की फ्रॅक्शन नसतो त्याला आपण होल नंबर म्हणतो 6. आणि आता हा -2 1/9. तर हा झाला मिक्सर फ्रॅक्शन. ओके, हा फ्रॅक्शन आहे पण कसं आहे मिक्सर फ्रॅक्शन. तर आधी मिक्सर फ्रॅक्शनचं आपण फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्शन करूया. आणि ह्या होल नंबरला डिनॉमिनेटर नसतो, म्हणजेच किती डिनॉमिनेटर असतो होल नंबरचा, 1 हा डिनॉमिनेटर असतो. ठीक आहे. तर हा मिक्सर फ्रॅक्शन 2 1/9. ओके, 2 हा याच्यामध्ये होल नंबर असतो आणि 1/9 हा फ्रॅक्शन आहे. तर याला आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करायचं, तर काय करायचं, 2 × 9 करायचं असतं. ओके, होल नंबर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर प्लस त्याच्यामध्ये न्यूमरेटर मिक्स करायचं आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज 9च लिहायचं असतं. आधी मल्टिप्लिकेशन 9 × 2 18 + 1/9. ओके, तर 19/9. तर हे याचं ॲन्सर येईल. तर आता इथे लिहून घेऊया आपण. याचंच काय मिनिंग झालं, -2 1/9 इज इक्वल टू -19/9 येतं. ठीक आहे, हे कन्वर्शन. मग आता आपण ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये लिहूया. -19/9 -6 आपल्याला 1 करायचं आहे. ओके, तर आता यांचा डिनॉमिनेटर 9 आणायचं असेल तर काय करायचं, मग कशासारखं क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी पण सोपं जाईल तुम्हाला, किंवा मग फक्त या फ्रॅक्शनला 9नी मल्टिप्लाय करूया. ओके, तरी पण चालेल. तर फक्त आपण या फ्रॅक्शनला 9नी मल्टिप्लाय करूया. ओके, -19/9 -6/1 मल्टिप्लाय बाय 9. ओके, आता काय येईल, -19/9
मायनस 9 6 54 येईल आणि अपॉन 9. ओके, तर आता डिनॉमिनेटर सेम आला. आता डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, तर कॉमन डिनॉमिनेटर लाईन लिहूया. -19 आणि -54. आता मायनस मायनस काय होत असतं, मायनस मायनस प्लस होत असतं, त्याला मायनसचं साईन लागत असतं. तर 54 + 19 करायचं आहे. 13 येईल, 6 7 73 येईल. तर -73 अपॉन 9 याचं ॲन्सर येईल. ओके, तर आता याचं पण कन्व्हर्शन आपल्याला या टाईपच्या फ्रॅक्शनमध्ये करता येतं. तर करूया आणि आपण तसंच ॲन्सर देऊया. तर ते कसं करायचं, तर काय करायचं, 73ला 9ने डिवाईड करायचं. तर 9 जा 81 येईल, 9 8 जा 72 येईल. ओके, 1 येईल रिमाइंडर. तर आता हा 8 हा होल नंबर आला. ठीक आहे, मायनस साईन ॲज इट इज. 8 हा होल नंबर आला. रिमाइंडर आलेला न्यूमरेटरला लिहायचा 1 आणि डिनॉमिनेटरचा 9 ॲज इट इज 9. तर हे याचं ॲन्सर येईल. ओके, ठीक आहे. तर आता होल नंबर जरी आला आणि जरी फ्रॅक्शन आला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. जर आपण साईन कन्व्हेन्शन व्यवस्थित बघितलं तर आपलं ॲन्सर करेक्ट येऊन जातं. तर हे होतं सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन एकदम इझी आहे. आपण 3 डिफरंट टाईपने बघितलं. ज्यावेळेस डिनॉमिनेटर डिफरंट असतील त्यावेळेस टाईप नंबर 1 कोणता, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. टाईप नंबर 2 तर दोन्ही पण फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आणि सेकंडच्या फ्रॅक्शनला फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. हे आपण सेकंड टाईप बघितला. आणि थर्ड टाईप कोणता पाहिला, तर थर्ड टाईप आहे LCM काढून. ओके, तर कोणत्या पण एका मेथडने तुम्ही हे सॉल्व करू शकता. आणि डिनॉमिनेटर ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस सबट्रॅक्शन एकदम इझी आहे. ठीक आहे.